मी आता असं मालवण तालुक्यातील आंबवणे या गावात शिमगोत्सव संपलेलो असा, शिगम्याची रजा संपलेली असा आणि आता कामाधंद्याच्या पाठी गेलेलो असं. आंबवणे गावात असं आहे नारळाचं झाड एक तोडूचा असा. कारण काय असं आता बघूया, मालकांना काय विचारून मग तोडून घेऊया. धोकादायकच झाड असा आणि अशीच काही धोकादायक झाडं आम्ही तोडतो. जास्त करून आम्ही धोकादायकच झाडं तोडतो. मालकांकडून गारणं वगैरे घालून घेऊया, खाप लावून घेऊया आणि मालक कशाक या झाड तोडतात का बघूया. बराचसा उंच असा झाड नारळाचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं काम तुमका आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं देवा. धन्यवाद. आवडलास तुम्ही कशाक म्हणून तोडतास? अडचण कसली? बांधाचा आहे सर काय? तिकडे गुरांचो गोठो असा, ह्याकडे घर असा, ह्या इकडे काय नवीन बांधकाम केलेलं असा. सावळा नारळ पडतात, नळे वगैरे फुटलेले असत, त्याच्यामुळं तोडूचो निर्णय घेतलेलो असा. असा मालकांचा म्हणणं असा. चला वर चढाया, सावळा मारूया आणि मग बघूया काय तर. बराचसा असा उंच नारळाचा झाड असा. तुला काय वावडना? कसं तोडूया? तू ज्येष्ठ असस, तू माहितगार असस, कसं तोडूया तो सांग. वरसून बारीक करूया का डायरेक्ट जाऊया ढकलून? वरसून बारीक करूया. वाज ओढूक लाग काय जाऊचा खय ओढूक लागशी ना. हा वाघरे. अरे बापरे, वाघरे नाव आहे आता. त्याच्यापासून बाबा समावून राहा खया. वाघरे नाव असा आहे. चला पहिले आली सावळा तोडून घेऊया आणि मग पुढचा काय त्या बघूया. त्या ठिकाणी त्यांचा घर असा आणि मागची पडवी असा. त्या ठिकाणी गुरांचो गोठो असा आणि या ठिकाणी नवीन घर बांधलेलं असा. सावळा वगैरे पडतो तो बघा. ते पत्र फुटलेलो असा, पत्र फुटलेलो असा. इकडे काय तो गोठो तो आता नवीन बांधाचो म्हणतात. जरा वाईट लांब रुंद असो. हय हय चिवारणीचा बेटा दे सर लांब असो गोठो येतो. त्याच्यामुळं ह्या नारळाचं झाड तोडूचो निर्णय घेतलेला. सावळा तोडून घ्यावया. मांदूक आलं सावळा सगळी तोडून घेतलं असं, उचलतं असं. आणि ह्याकडे आजीचे आणि नातवाचे गजाली चालू असत. शाळा वाया तुका तुका बाबू काय शाळेतला पाणी वाया का? मला होई जेवढे सोडून देतोय. लाव डायरेक्ट तो टाक. तांब्यात होत्या. तू ते काढी मला बघूया काय होतं.
पाणी देव पाणी आजीची आणि नातवाची गजाली पाणी पिता आबू गजाली काय फार काही गाव नको आई आई करीत ह्या आवशी आयाच्या हातूनच व्हाया ह्या काय नको ते काय मलाय बाई चमचो आण चमच्यान काढ दे ती चका दे आधी मलाय बाई होती त्याका खाऊन दे मला हा आजा नारळ आपले त्यांची गुरा असत ये 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 नाव काय आता हा खळये घालता माका बघून या ठिकाणी असं वाढवचा ह्यो असा धरून पुढे वाढवचा असा त्याच्यामुळे ह्या नारळाचं झाड तोडतो असत एक तुकडं तर काढलं दुसरं तुकडं पगार ओळख लागलो म्हणून जमला बराचसा काम झालेलं असं त्या ठिकाणी फुटाचं दुसरं लावलं का आणि या घराच्या सुरक्षेसाठी झाड तोडतो असं मला वाघाऱ्याचे धन्यवाद वाघार होतो म्हणून जमला ओढूक लागलो वाघाऱ्यांका चाय बी द्यावा वाघरे चला चाय घ्यावा नारळाचं झाड तोडून झालेला असा व्हिडिओ याच्यासाठी करतोय कारण कोणतरी व्हिडिओ बघून बोला होता आता ह्या काम जा असं आता आमचे मित्र असत वारंग म्हणान त्यांनी हेंका सांगल्यानी अशाक नाव माझा मित्र असा त्यांनी म्हाका कॉन्टॅक्ट केल्यानी या व्हिडिओच्या माध्यमातूनच अशी काहीतरी कामं करता येईल आणि जास्तीत जास्त करून धोकादायक कामं असतात ह्या आता नारळाचं झाड मालकांच्या म्हणण्याप्रमाणे घराक धोको होतो म्हणून तोडल्यानी आणि काहीतरी ह्या नवीन घराचे पत्रे पण फुटलेले असतात सावळा आणि नारळपाडा आणि तिकडे काहीतरी त्यांना बांधकाम करूचं असा भविष्यात होणारं नुकसान टाळण्यासाठी ह्या नारळाचं झाड मालकांनी तोडल्याने असं आम्ही फक्त माझा काम केलं असं रोडवर चाय घ्यावूया आणि मालक काय म्हणतात ते बघूया आणि आपले दक्षिणा घेऊन घरात जाऊया चाय पिऊया आपला जे आमचं नाव तुमचं तोंडात पाण्यात थुकांडा पान नाही चुकायचे ते झाड कसा तोडलं घरात घरावर येता पडता म्हणून पत्रे ते नुकसान होत होती आता नातवा काय का शेळी होईती काय मग आमच्या भरपूर लावलं चल बघूया दाखव चल आधी दक्षिणा घेऊया आता काय ह्या नारळाचा एक झाड तोडला असतं परत दुसरीकडे कडे लावलेल्या की 10 झाडा लावलेले दिसतात माका ते धन्यवाद चला नारळाची झाडा बघूया काही लावले ना ती दाखवता आजी एवढी आजीने ह्या झाडा लावलेली असत नारळाची आणि सुपाऱ्याची ही सगळी तुम्हीच लावला ना नातूवाक शेळी होई म्हणा आणि असो विचार करू नको की झाडा तोडतो
कारण असा काही नाही धोकादायक झाडं आम्ही तोडतो जास्त करून. आणि आता ह्या एक नारळाचं झाड तोडल्याच्या आधीच यांनी बरीचशी इकडे झाडं लावलेली असत. तर खाली पण असतात आमची. आणि पण खाली तकडे पण काहीतरी लावण्यानंच म्हणतात. हं. तर वृक्षतोडी बरोबर आपण वृक्ष लागवड पण करतो. आणि लोकांका वृक्ष लागवड करूक एक प्रोत्साहन पण करतो. पहिल्या पावसाबरोबर कोकणात बरीचशी झाडं लावतात शेतकरी. काजूची, आंब्याची, नारळाच्या झाडाची, सुपारी झाडाची. त्याच्यामुळे कोकण आमचा समृद्ध असा हिरव्यागार असा. बरोबर. चला ते आता आम्ही हा आशीर्वाद चांगले राहा. चांगले बाबा सुखी राहा. हा चला धन्यवाद.